स्टुडंट्स, वेलकम टू बिलाड सर क्लासेस. तर बघा, आपण एक्सरसाइज करतो आहे 1.1 आणि 1.1च्या एक्सरसाइजमधला जो पहिला प्रश्न आहे तो आपण कालच अपलोड केला. जर तुम्ही तो बघितला नसेल तो पण जरा जाऊन बघा. आणि काही बेसिक लेक्चर्स पण आपण अपलोड केलेले ते पण जाऊन तुम्ही नक्की बघा. कारण काय आहे की ह्या एक्सरसाइजचे बेसिक जे काही मी घेतले होते ते आधीच आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये अपलोड केले होते. त्याच्यानंतर काही जे आपल्याला करायचं आहे, ज्या आपल्याला दिसतं आहे जे एक्सरसाइज 1.1मध्ये देऊन ठेवलेलं आहे. तर इकडे बघा की आज आपल्याला करायचा आहे दुसरा प्रश्न. ठीक आहे, तर दुसरा प्रश्न कसा आहे बघा, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट. आता आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहेत. जसं आपल्याला इथे एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे ते चेक करा बरं. हे दिसतं आहे, हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. का बरं कंपाऊंड आहे बघा, याच्यामध्ये दोन सिम्पल स्टेटमेंटला एकत्र केलेलं आहे. एक सिम्पल स्टेटमेंट दुसरं सिम्पल स्टेटमेंट ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस बनेल कंपाऊंड स्टेटमेंट. जसं नागपूर इज इन महाराष्ट्र हे झालं एक सिम्पल स्टेटमेंट, आणि दुसरं सिम्पल स्टेटमेंट आहे चेन्नई इज इन तमिळनाडू, हे सिम्पल स्टेटमेंट आहे. आणि ह्या दोघं सिम्पल स्टेटमेंटला कशाने जोडलेलं आहे, अँडने जोडलेलं आहे. आता बघा, आपल्याला याला सिम्बॉलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि मी बेसिक लेक्चरमध्येच तुम्हाला सांगितलं होतं की सिम्बॉल कसा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला यूज करायचा आहे किंवा कोणते कोणते सिम्बॉल्स आपल्याला यूज करायचे आहेत. तर नीट लक्ष द्या की ज्यावेळेसही आपण सिम्बॉलिक फॉर्मचा यूज करू त्यावेळेस बघा, जर तुम्हाला कुठे बट दिसतो आहे किंवा अँड दिसतो आहे तर कंजंक्शनचं साईन यूज करा. हे कंजंक्शनचं साईन आहे, लक्षात ठेवायला हे कंजंक्शन आहे असं. आणि जर कुठे ऑर दिसतो आहे तर तिथे डिस्जंक्शनचं साईन यूज करा. व्ही सारखा साईन जो तुम्हाला दिसेल तो डिस्जंक्शनचा आहे, तो बेसिकली ऑरसाठी यूज होतो. नायदर नॉर जिथे असेल किंवा जिथे नॉट तुम्हाला लावायचं असेल, एखादं स्टेटमेंट नॉट जर करायचं असेल किंवा नायदर नॉर सारखे जे प्रश्न असतील त्यांच्यामध्ये जो सिम्बॉल तुम्ही यूज करणार त्याला नेगेशन म्हटलं जातं. हे नेगेशनचं साईन आहे, सिम्बॉल आहे. आणि जर कुठे इफ अँड ओनली इफ तुम्हाला दिसायला भेटला तर तिथे डबल इम्प्लिकेशनला लावा. दोघं सायडेडचा जो हा ॲरो तुम्हाला दिसतोय त्याला डबल इम्प्लिकेशन म्हटलं जातं. आणि जर तुम्हाला कुठे इफ आणि दॅन दिसला तर समजून जायचं तिथे इम्प्लिकेशन लावायचं आहे. असे आपल्याला सिम्बॉल्स काय करायचे आहेत, ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये यूज करायचे आहेत. ठीक आहे, पण दिलेले सगळेचे सगळे स्टेटमेंट आहेत आता, आणि हे सगळे स्टेटमेंट सिम्पल स्टेटमेंट आहेत ज्यांना एकत्र करून एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हणजे बेसिकली आपल्याला हा जो पहिला प्रश्न दिसतोय त्या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, तर म्हटलं आहे की नागपूर इज इन महाराष्ट्र हे एक सिम्पल स्टेटमेंट झालं. चेन्नई इज इन तमिळनाडू हे एक सिम्पल स्टेटमेंट झालं. आता तुम्ही जर याला नीट वाचलं ना तर नागपूर इज इन महाराष्ट्र अँड म्हटलं, काय म्हटलं, अँड. जर अँड असेल तर त्याच्यासाठी आपण यूज करून घेतो कंजंक्शनचं साईन. कोणतं साईन यूज होतं, कंजंक्शनचं साईन. आणि चेन्नई इज इन तमिळनाडू बरोबर, हे एक सिम्पल स्टेटमेंट झालं. आता नागपूर इज इन महाराष्ट्र जर म्हटलं तर मी पी करून लिहून घेईल याला, पी मी करेल याला, आणि इथे लिहिल मी याला की नागपूर काय आहे, नागपूर. ठीक आहे, नागपूर इज इन काय राहील, इज इन महाराष्ट्र राहील. ठीक आहे, महाराष्ट्र. ठीक आहे, हे नागपूर कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये झालं. म्हणजे पी हे स्टेटमेंट काय आपलं, पी हे सिम्पल स्टेटमेंट काय आपलं, नागपूर इज इन महाराष्ट्र. दुसरं सिम्पल स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे त्याला मी क्यू करून लिहून घेईल, ते आहे आपलं चेन्नई. काय आहे, चेन्नई. ठीक आहे, काय आहे, चेन्नई इज इन तमिळनाडू. चेन्नई इज इन काय, तमिळनाडू. ठीक आहे, तमिळनाडू हे लिहून घेतलं आपण. असे दोघं सिम्पल स्टेटमेंट, दोन सिम्पल स्टेटमेंट. आता या दोघं सिम्पल स्टेटमेंटला कोण जोडत होता, अँड जोडत होता. आणि अँड म्हणजे कोणतं साईन असतं, कंजंक्शनचं साईन. तर त्याचा जर सिम्बॉलिक फॉर्म लिहिला तर पहिलं स्टेटमेंट होतं पी. ठीक आहे, ह्याला जोडण्यासाठी यूज केला होता अँड म्हणून यूज केला कंजंक्शन. आणि दुसरं स्टेटमेंट काय होतं, क्यू होतं. तर हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. तर ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचे, सगळे जे प्रश्न आपल्याला दिलेले तिथे हे सगळेच्या सगळे म्हणजे टोटल आहेत आपल्याला 7 प्रश्न दिलेले आहेत. हे 7च्या 7 प्रश्न असे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काय करायचे आहेत, कन्वर्ट करायचे आहेत. ठीक आहे, तर दुसरा प्रश्न पण तुम्हाला बघा सगळे सारखे नसतील, थोडं काय असेल एखाद वेळेस काही प्रश्नांमध्ये तुम्हाला अडचण येऊ शकते. काही डिफिकल्ट क्वेश्चन पण याच्यामध्ये दिलेले असतात. असे प्रश्न CETसाठी जे असतात ते एक्सपेक्टेड असतात. तर बघा, आता इथे तुम्हाला नॉर्मली दिसेल की दुसऱ्या प्रश्नामध्ये ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर अ आयसोसेलस. आता याच्यामध्ये काय यूज केलं आहे, ऑर यूज केला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की ऑरसाठी आपण यूज काय करतो, डिस्जंक्शनचं साईन जे व्ही असतं. आता मी काय करेल, मी म्हणेल एक स्टेटमेंट लिहून घेईल ज्याचं नाव आहे पी. हे स्टेटमेंट आहे माझ्याकडे. पी स्टेटमेंटला मी लिहिल ट्रायंगल. काय राहील, ट्रायंगल. जो ट्रायंगल आहे
तो कसा आहे तुमचा इज इक्विलॅटरल आहे. कसा आहे तो इक्विलॅटरल. एक मिनटं थांबा, हा जो मधला साईन आहे आपण त्याला काय करून घेऊ, रिमूव्ह करून घेऊ. ठीक आहे. सो आपण लिहिलं ट्रायंगल इज इक्विलॅटरल. काय लिहिलं आहे मी, इक्विलॅटरल. थोडं हँडरायटिंग माझं खराब आहे, कॉपरेट करा फक्त बस. लॅटरल. ठीक आहे, हे झालं इक्विलॅटरल. आणि दुसरा जो स्टेटमेंट मी त्याला लिहिल त्याला पण मी डायरेक्ट आयसोसेलस नाही लिहिणार, मी त्याला पण वरच्यासारखंच लिहिल. कसं लिहिल, ट्रायंगल. कसं आहे, ट्रायंगल इज आयसोसेलस. ट्रायंगल काय आहे, आयसोसेलस ट्रायंगल आहे. हा झाला आयसोसेलस ट्रायंगल. आणि या दोघांच्यामध्ये जर ऑर असेल तर ऑरसाठी आपण डिसजंक्शनचं साईन लावू. त्याचा जो सिम्बॉलिक फॉर्म राहील त्याला लिहू आपण पी. ठीक आहे, डिसजंक्शन काय राहील, क्यू राहील. हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे, तर हा झाला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न पण बघा की कशा पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. तर तिसऱ्या प्रश्नामध्ये म्हटलं आहे बघा, द अँगल इज राईट अँगल. अँगल इज कसा आहे, राईट अँगल आहे. इफ अँड ओनली इफ. आता तुम्हाला माहिती आहे इफ अँड ओनली इफ जर असेल तर तिथे आपल्याला लावा लागतो डबल इम्प्लिकेशन. कोणता साईन असतो, डबल इम्प्लिकेशनचा साईन. अँड इफ इट इज, ठीक आहे, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ. इफ अँड ओनली इफ इट इज अ मेजर 90 डिग्री. म्हणजे एक अँगल कसा आहे, राईट अँगल आहे. मग मी त्याला तर हा बघा, हा आपला आहे पी. आपण पी लिहिणार आहोत. द अँगल काय आहे तो, द अँगल इज राईट अँगल. कसा आहे तो, राईट अँगल आहे. राईट अँगल आहे, बरोबर. हा जो अँगल आहे तो कसा आहे, राईट अँगल आहे. आणि जो क्यू आपला स्टेटमेंट असेल त्याला आपण म्हणून घेऊ द अँगल इज ऑफ मेजर किती राहील, 90 डिग्री राहील. आणि त्याचा जो सिम्बॉलिक फॉर्म आपण लिहिणार आहोत इफ अँड ओनली इफसाठी, तर पी डबल इम्प्लिकेशन काय होऊन जाईल, याचा क्यू होऊन जाईल. बरोबर. तर हा झाला आपल्याकडे तिसरा प्रश्न. आता हा जो चौथा प्रश्न आहे तो पण नीट बघा जरा, की चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला कशा पद्धतीने म्हटलेलं आहे आणि काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. तर बघा, अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑप्टिव्ज. बघा, ना तर तो ॲक्यूट आहे ना तर तो ऑप्टिव्ज आहे. मी पहिलेच सांगितलं होतं जर नायदर नॉर सारखे शब्द सापडले असतील तर त्याच्यासाठी आपल्याला नेगेशनचं साईन यूज करायचं असतं. आता नायदर नॉरमध्ये नेगेशन आहे, प्लस बघा नायदर नॉर हे दोघांना जोडून ठेवलेलं आहे. ठीक आहे, नायदर नॉर हे दोघं काय करत आहेत, एकमेकांना जोडून ठेवत आहेत. आणि जर नायदर नॉर आपल्याला जोडून ठेवलेला दिसेल ॲक्यूट आणि ऑप्टिक्सच्या केसमध्ये, तिथे पण आपल्याला कोणतं साईन यूज करावं लागेल, कंजंक्शनचं साईन. हे पण लक्षात ठेवा, नायदर नॉर जरी सापडला तिथे सुद्धा तुम्हाला कंजंक्शन यूज करायचं आहे. आणि अजून एक केस जिथे तुम्हाला नेगेशन बी यूज करावं लागेल. बरोबर. मग आपण एक काम करू, दोघं स्टेटमेंट लिहून बघू. हा एक स्टेटमेंट आपल्याकडे पी स्टेटमेंट, त्याला म्हणून घेऊ आपण अँगल कसा आहे, इज ॲक्यूट अँगल आहे. कोणता राहील, ॲक्यूट अँगल आहे. आणि दुसरा जो आपल्याकडे राहील तो राहील क्यू. काय राहील, क्यू. त्याला आपण म्हणू अँगल. काय राहील तो, अँगल इज ऑप्टिव्ज अँगल आहे. कोणता आहे, ऑप्टिव्ज. ठीक आहे, हे कन्फ्यूज करण्यासारखा क्वेश्चन होता. आता ना तर तो ॲक्यूट आहे ना तर तो ऑप्टिव्ज आहे, हे नायदर नॉरवरून समजतं आपल्याला. मग नाही असेल तर नॉटसाठी यूज होतो, म्हणजे नाही आहे ना, तर नाही आहे त्याच्यासाठी नेगेशनचं साईन यूज होतो. मग आपण त्याला कसं लिहू, नेगेशन पी. काय आहे, नेगेशन पी. आणि हा जो क्यू बी असेल त्याला आपण लिहून घेऊ नेगेशन क्यू. म्हणजे अँगल इज ॲक्यूट तर त्याचा नेगेशन काय राहील, अँगल इज नॉट ॲक्यूट. आणि जर क्यू हा अँगल इज ऑप्टिव्ज असेल तर त्याचा नेगेशन काय राहील, अँगल इज नॉट ऑप्टिव्ज. म्हणजे अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑप्टिव्ज. ना तर तो ॲक्यूट आहे ना तर तो ऑप्टिव्ज आहे. मग दोघांना जोडणारा जो सिम्बॉल आपण यूज करणार तो आहे कंजंक्शन. मग कशा पद्धतीने लिहू आपण बघा, पी. ठीक आहे, जो नेगेशन लावेल कंजंक्शन आणि नेगेशन काय राहील, क्यू राहील. तर हा बनेल चौथ्या प्रश्न, जो आपला चौथा प्रश्न दिलेला आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. तर पुढचा बघा, पुढचा दिलेला आहे पाचवा प्रश्न. तर या पाचव्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, तर इफ. आता बघा इथे इफ आहे आणि जर नीट लक्ष घेतलं तर इथे लिहिलेलं आहे दॅन. आणि जर इफ दॅन असतो तर आपण यूज करतो सिंगल साइडेड ॲरो, म्हणजे त्याला म्हटलं जातं इम्प्लिकेशन. ठीक आहे, आता यांना जोडण्यासाठी इम्प्लिकेशन जर सापडून गेला तर आपला जो पी स्टेटमेंट राहील तो सांगा मला की पी कोणता स्टेटमेंट आहे. ठीक आहे, जो ट्रायंगल आहे तो कसा आहे, राईट अँगल आहे. बरोबर. जो ट्रायंगल राहील तो कसा राहील, राईट अँगल. ट्रायंगल ABC काय राहील, इज राईट. काय राहील, राईट अँगल. काय राहील, राईट अँगल. राईट अँगल आहे.
आणि जो क्यू आपला स्टेटमेंट बनेल तो आपण लिहून घेऊ बरं. ठीक आहे. सो जी मेजरमेंट आहे काय राहील, मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी यांची जी समेशन बनते ती किती बनते, 90 डिग्री बनते, ज्याला आपण म्हणून घेऊ दॅट इज वॉट राईट अँगल. सो ए प्लस बी यांची मेजरमेंट किती दाखवतो आहे, हा 90 डिग्री दाखवतो आहे. आणि दोघांच्या मध्ये जो सिम्बॉलिक फॉर्म आपण यूज करणार, जो सिम्बॉल यूज करणार आहे तो आहे इम्प्लिकेशन, कारण इथे लिहिलेलं आहे इफ दॅन. आपण म्हणून घेऊ पी जर असेल, ठीक आहे, स्टेटमेंट याला जोडण्यासाठी इम्प्लिकेशनचं साईन यूज केलं आणि हा काय झाला, क्यू झाला. तर हे एक आपल्याकडे समजायला भेटलं की हा एक सिम्बॉलिक फॉर्म आहे. अजून एक प्रश्न याच्यामध्ये दिलेला होता, मी तुम्हाला सांगतो की कोणता होता. त्याने जो पुढचा प्रश्न दिला होता तो पुढचा प्रश्न होता तुमचा 6वा प्रश्न. 6व्या प्रश्नामध्ये त्याने म्हटलेलं होतं बघा, हिमा दास कोण आहे, हिमा दास ठीक आहे, हिमा दास विन्स काय, विन्स गोल्ड मेडल, गोल्ड मेडल ठीक आहे, एक मिनिट, मेडल इफ, ठीक आहे, इफ अँड ओनली इफ अँड काय, इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट, ठीक आहे, शी रन फास्ट. आता याच्यामध्ये तुम्हाला समजून गेलं असेल की इफ अँड ओनली इफचा काय केला गेलेला आहे, यूज केलेला आहे. आणि इफ अँड ओनली इफ जर यूज असेल तर आपण काय करतो, त्याला डबल इम्प्लिकेशन घेतो. तर माझा पी स्टेटमेंट बघा कोणता बनेल. पी जो सिम्पल स्टेटमेंट आहे तो सांगा मला. पी सिम्पल स्टेटमेंट राहील हिमा दास काय आहे, हिमा दास ही आहे, हिमा दास विन्स, हिमा दास काय, विन्स गोल्ड काय, गोल्ड मेडल काय, गोल्ड मेडल. हे झालं याचं सिम्पल स्टेटमेंट. आणि जो क्यू बनेल आपल्यासाठी, जो क्यू बनेल तो पण लक्षात ठेवा की क्यू कशा पद्धतीने आपल्याला लिहायचा आहे. क्यू जो दुसरा सिम्पल स्टेटमेंट असेल त्या सिम्पल स्टेटमेंटला आपण लिहून घेऊ हिमा दास रन फास्ट काय, हिमा दास काय रन्स फास्ट, हिमा दास रन फास्ट. ठीक आहे. मग या दोघांना जोडण्यासाठी आपल्याला इफ अँड ओनली इफचा यूज करायचा आहे. तर दोघं आपण लिहून घेऊ पी डबल इम्प्लिकेशन काय झाला, क्यू हा झाला त्यांचा सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे. तर पुढचा स्टेटमेंट बी याच्यामध्ये अजून एक दिलेला होता, जो शेवटचा याच्यामध्ये प्रश्न होता, जो होता तुमचा 7वा प्रश्न. कोणता आहे, 7वा प्रश्न. आता 7व्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं होतं की एक्स इज नॉट इरॅशनल नंबर, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर, नॉट इरॅशनल काय, नॉट इरॅशनल नंबर. ठीक आहे, नॉट इरॅशनल नंबर. ठीक आहे. अँड हां इरॅशनल नंबर, पण इथे अँडचा न यूज करता यांनी काय यूज केलेला आहे, बटचा यूज केलेला आहे. ठीक आहे. बट ठीक आहे, इज अ स्क्वेअर, इज अ काय, स्क्वेअर ऑफ ॲन इंटेजर, स्क्वेअर ऑफ ॲन काय, ऑफ ॲन इंटेजर म्हटलेलं आहे. ठीक आहे, इंटेजर. ठीक आहे. हे आपल्याला ह्या पद्धतीने हे स्टेटमेंट दिलेलं आहे. तर तुम्हाला मी पहिले सांगितलं आहे, जर बट असेल तर कंजंक्शन यूज करा, बट असेल तर काय यूज करा, कंजंक्शन यूज करा. मग याच्यासाठी आपण पी स्टेटमेंट लिहून घेऊ बरं की कशा पद्धतीने आपल्याला पी स्टेटमेंट दिसेल. तर तुम्हाला माहिती आहे बट असेल तर कंजंक्शन यूज करून घ्या असं. आणि इथे म्हटलं आहे नॉट. आता एक काम करू आपण, पहिले पी स्टेटमेंट लिहून घेऊ. एक्स काय, एक्स इज ॲन इरॅशनल नंबर काय राहील, एक्स इज ॲन इरॅशनल नंबर, इरॅशनल काय, तो इरॅशनल नंबर आहे, इरॅशनल नंबर आहे. ठीक आहे. आता जर याचा निगेशन केला तर निगेशन पी बनेल, ज्याला आपल्याला लिहायचं आहे एक्स इज नॉट अ इरॅशनल नंबर. सो आपण याला अशा पद्धतीने लिहू शकतो, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर. बरोबर, कोणता राहील, इरॅशनल नंबर राहणार नाही. ठीक आहे, दोघांनामध्ये. आता जो क्यू आपला स्टेटमेंट बनेल तो सांगा मला. एक्स इज ॲन, ठीक आहे, ॲन नाही लागणार, ए लागणार, काय लागेल, ए. एक्स इज अ स्क्वेअर, एक्स इज अ काय, स्क्वेअर, इज अ स्क्वेअर ऑफ ॲन इंटेजर, ऑफ काय, ॲन इंटेजर आहे, इंटेजर ऑफ ॲन इंटेजर. आता हे दोन झाले.
बघा एक्स इज ॲन इरॅशनल नंबर, त्याचा नेगेशन पी काय, एक्स इज नॉट अ इरॅशनल नंबर, एक्स इज ॲन अ स्क्वेअर ऑफ काय आहे, इंटेजर आहे. ठीक आहे. आणि दोघांना जोडतोय बट, दोघांना कोण जोडतोय, बट जोडतोय, म्हणून त्याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल, नेगेशन पी कंजंक्शन, कारण बटसाठी आपण कंजंक्शन यूज करू आणि हा काय झाला आपला क्यू झाला. आय होप तुम्हाला दुसरा प्रश्न पण चांगल्या पद्धतीने समजला असेल. जर लेक्चर समजलं असेल, जर मी आजचे एक्झाम्पल घेतलेले समजले असतील, तर डेफिनेटली हे जे लेक्चर आहे आपलं ते इतर आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पण शेअर करा. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.